शिरपूर येथील HR पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या 2015 मधील माजी विद्यार्थिनी प्रियंका विजय पाटील राहणार जवखेडा तालुका शिरपूर यांची नुकतीच राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। RC पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉलमध्ये 7 जानेवारी 2024 रविवार रोजी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रियंका विजय पाटील यांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी तसेच मुख्य वक्ते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले, जिज्ञासा फाउंडेशन शिरपूरचे मयूर राजपूत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SB बारी, SBKM संचलित केतकीबेन मुकेशभाई पटेल, केंद्रीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल अश्विन अमृतकर, संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी आतापर्यंत अधिकारीपदी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी माजी विद्यार्थिनी प्रियंका पाटील हिने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले। येणाऱ्या संकटांना सामोरे कसे जावे, अवांतर वाचन वाढवावे, नैराश्य येता कामा नये, नाहीतर नकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसतात। सातत्याने अभ्यास करत राहणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SB बारी म्हणाले, HR पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चची माजी विद्यार्थिनी प्रियंका विजय पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आईवडिलांसह शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे नावलौकिक प्राप्त केल्याची बाब गौरवास्पद आहे। यापूर्वीही महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मनीषा पाटील यांचीही 2017 मध्ये कर निरीक्षक म्हणून निवड झाली होती व सध्या त्या जळगाव येथे कार्यरत आहेत। सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉक्टर KB पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉक्टर SB बारी, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी कौतुक केले। म्हणून सांगतो की सगळ्या मुला मुलींनी या बाबतीत खूप सिरियस राहायला पाहिजे, खूप अभ्यास करायला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, अभ्यास केल्यामुळे कोणताही अडथळा येत नाही, तुम्हाला कोणतंही रिझर्वेशन लागणार नाही। हे 100% आहे की तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा आणि सगळं झालं। आता हे दोघं जण इथं फार्मसी होऊन ती MPSC ची परीक्षा झालेली, कर निरीक्षक झाली, अजून मला वाटतं उपजिल्हाधिकारीचे आणखी काहीतरी प्रयत्न सुरू आहे। बेटा एकच लक्षात ठेवलो, लोकांचे थोडंसं चांगलं बार्टीच्या माध्यमातून, महाज्योती स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा सारथी या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहे आणि त्या मुलांना मोठ्या प्रमाणात स्टायपेंड देऊन पुणे आणि दिल्ली या ठिकाणी त्या प्रशिक्षणाची UPSCच्या प्रशिक्षणाची सोय जी आहे तर ती करून देते आणि त्यासोबत त्यांचा राहण्याचा खाण्याचा सुद्धा खर्च महाराष्ट्र शासन करते आणि याचा नक्कीच तुम्हाला येत्या 5-7 वर्षामध्ये खूप मोठा परिणाम जो आहे, पॉझिटिव्ह परिणाम दिसेल। महाराष्ट्र मुलं आज जे आहेत तर ते साधारणतः 6-7% म्हणजे 1000मध्ये 60-70 मुलं आपले सिलेक्ट होत आहेत, पण पुढच्या 10 वर्षामध्ये हे प्रमाण 200 पेक्षा जास्त राहील आणि याचं कारण आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने उचललेली पावलं। आणि याचं काय कारण असावं सर? पहिल्यांदा जे 10 वर्षापूर्वीचं वातावरण होतं ते आता राहिलं नाही बऱ्याच प्रमाणामध्ये। आता MPSC तर महाराष्ट्रासाठीच आहे, पण UPSCमध्ये मराठी मुलांचा टक्का हा मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आणि काय झालं की आपल्याकडे करिअर म्हटलं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग म्हणजेच करिअर हा दुर्दैवाने खूप मोठ्या करिअरबद्दलचा लोकांचा गैरसमज आहे। मेडिकलला गेलं म्हणजेच मोठं होता येतं, इंजिनिअरिंग केलं म्हणजेच मोठं होता येतं, ही जी काही आपण चतुर्वर्ण्य पद्धत निर्माण केली शिक्षणाची ही त्याला कारणीभूत आहे। जर आपण विचार केला बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल तर यातील विद्यार्थी जे आहेत तर यांचं टार्गेट जे आहे तर ते लहानपणापासून आम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायचं आहे, UPSC करायचं आहे, IAS व्हायचं आहे असं असतं। महाराष्ट्रातील मुलं पण आता